आणि आजकाल लोकांना सोपे लिरिक्स हवेत, असे काहीतरी 2 शब्द लक्षात राहणारे हवेत. ह्या निमित्ताने कुठेतरी त्या वृत्तावरती, त्या स्ट्रक्चरला घाला घातला जातो. यू हॅव, तुम्ही दोघं पण ते म्युझिक पण तेवढंच सोपं वाटतं, मला भिडतं आणि ते शब्दही तेवढेच भिडतात. तेव्हा मला वाटतं प्रेमाचा, अभ्यासाचा आणि रियाजाचा विषय आहे. एक तर तुम्ही प्रेमातून या सगळ्याच्या मागे लागता की मला जर का कविता आवडते तर मला त्याची सगळी रूपं जाणून घ्यायची, मला आवडेल. त्याच्याप्रमाणे मी कविता वाचल्या सुद्धा. मी कायम सांगतो की तुम्ही 1 लिहा 99 वाचा, हे माझा रेशो आहे. तर त्या एकदा प्रेमात पडल्यानंतर किंवा संगीताच्या सुद्धा की किती तऱ्हेने व्यक्त होते एखादी गोष्ट, एखादं माध्यम. कविता जशी मुक्तछंद म्हणजे काय, शेवटी सुनीताबाई म्हणलं तसं तर नाही ना, उभं लिहिलं की कविता, आडवं म्हणलं की लेख. मुक्तछंदाला पण लय आहे ना. मी तर म्हणतो कधी कधी मुक्तछंद चांगला लिहिणं हे प्रसंगी मीटरमध्ये लिहिण्यापेक्षा अवघड आहे. कारण ते विलंबित ख्याल घायला सारखं आहे. त्याची सम कुठच्या कुठे आहे त्याचं भान ठेवून तुम्हाला जायचंय. फास्ट बीटच्या गाण्यामध्ये तर तसं सोपं जाईल तुम्हाला करायला. पण एक आहे, अधूनमधून मुक्तछंद, अधूनमधून वृत्त, असं नाही करायचं सोयी म्हणजे सोयी भावासारखा सोयी बॉयफ्रेंड असं नाही करायचं. ते जे करतात ना, म्हणजे आज आपण भेटलो होतो गप्पा मारायला, खरं तर आपलं मनातलं सगळं शेअर करायला नाही. आणि तुम्ही हे लिहा, तुमच्या मित्रमंडळीत वाचा, पण हे कविता म्हणून मिरवू नका. कारण भीती कसली आहे, पुढची पिढी याला कविता समजेल.